गेल्या अनेक दिवसांनी चर्चा होती की वसंत मोरे कुठे जातात, पण आज त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला। आपल्यासोबत वसंत मोरे सुद्धा आहेत। त्यांना नेमकं आता मला सांगाल की तुम्ही वंचितमध्ये प्रवेश केला, नेमकं काय सांगाल? आज मला वाटतं गेल्या 2 दिवसापूर्वी माझी उमेदवारी जाहीर झाली आणि आज मी अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे। यासाठी मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष अनिल जाधव यांचं मनापासून अभिनंदन करेल की या दोघांमुळे मला आज पुणे शहरामध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळते आहे। नेमकं तुम्ही वंचितमध्ये प्रवेश केला आहे, नेमकं काय सांगाल? कारण का तुम्ही मनसेतून म्हणजे पहिली शिवसेना मग मनसेमध्ये आला, मनसेनंतर आता वंचितमध्ये? मनसेत ज्यावेळेस राजसाहेब बाहेर पडले त्यावेळेसच मी त्यांच्यासोबतच पक्ष सोडला होता आणि आज मला वाटतं की आज मी पहिल्यांदाच दुसऱ्या पक्षामध्ये एंट्री मारली आहे। ते पण सगळी कारणं तुम्हा सर्वांना माहिती आहेत, विशेषतः TV9ला सगळं माहिती आहे। त्यामुळे मला वाटतं की आज मी वंचित बहुजन आघाडीमध्ये आलो आहे, तो आता मी लढतो आहे तो जिंकण्यासाठीच। त्यामुळे मला वाटतं की पुणे शहराची ही जी खासदारकी आहे ही 100% मी वंचित बहुजन आघाडीच्या या मतांच्या जोरावरती आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने, सुजात आंबेडकर यांच्या साथीने मी ही नक्कीच ही निवडणूक मी जिंकेल। एकीकडे पुण्यामध्ये तुमचेच मित्रपक्ष त्या ठिकाणी आहेत आणि तुम्ही त्याच्याच लढणार आहात, नेमकं काय सांगाल? हे लढाई ही मी 12 तारखेला जेव्हा पक्ष सोडला तेव्हापासून मी सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये पुण्याची निवडणूक एकतर्फी होऊन देणार नाही। परंतु हा जो काय माझा वंचित आघाडीचा प्रवेश आहे, हा वंचित आघाडीमध्ये मी प्रवेश केल्यानंतर मला वाटते की माझ्या विजयावरती शिक्कामोर्तब 100% झालं आहे। त्यामुळं कदाचित पुणे शहराचं वातावरण अकोल्यापेक्षा जास्त गरम झालेलं आहे। सध्या तापमान खूप वाढले पुण्यातलं आणि ते 4 तारखेला शांत होईल। आता तुम्ही प्रवेश केला आहे, तुम्ही निवडणूक लढताय, अजेंडा काय राहणार आहे पुण्याचा? माझा अजेंडा हा 100% पुण्याच्या विकासाचा आहे। पुण्याच्या जे मूलभूत सुविधा आहेत ते अजूनही पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती आहे। दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या प्रश्नाला सामोरं जावं लागतं आहे, दरवर्षी पावसाळ्याच्या अगोदर कचऱ्याच्या प्रश्नाला सामोरं जावं लागतं। असे अनेक प्रश्न आहेत जे पुण्यासमोर आवासून बसलेले आहेत। या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये मला गेल्या 15 वर्षापासून फार मोठ्या प्रमाणात माझा पुणे शहराचा अभ्यास झालेला आहे। मला वाटतं की मी त्याच्यामध्ये हे सर्व प्रश्न सोडवण्यामध्ये स्थानिक लेवलचे जो मी विकासाचा कात्रज पॅटर्न राबवलेला आहे तोच मला सेम पुणे शहरामध्ये राबवायचा आहे आणि त्या विकासाच्या विषयावरतीच मी या पुणे शहराची निवडणूक सहज जिंकेल। एकीकडे तुम्ही जेव्हा वंचितमध्ये प्रवेश करणार ह्या बातम्या जेव्हा आल्या तेव्हा तुमचा जो पहिला पूर्वीचा जो पक्ष आहे त्यातून काही तुम्हाला काही बोलणं पुन्हा? प्रतिक्रिया मी 12 तारखेला पक्ष सोडल्यानंतरनं तेव्हापासून मी सगळ्या प्रतिक्रिया बंद केल्या आहे। कुणाच्या काही म्हणण्याला मी प्रतिक्रिया देत नाही आहे आणि मला वाटतं की 13 तारखेपासून तिकडची चर्चा माझी 100% बंद झाली। त्यामुळे मी पक्षातल्या कुठल्याही व्यक्तीबरोबर त्यानंतरनं संपर्क केलेला नाही आहे। माझा मी रस्ता वेगळा केल्यानंतरनं आता वंचित बहुजन आघाडीच्या राजगुराच्या मार्गावरती मी आहे। आता तुम्ही सध्या आता प्रवेश केला आहे, आता बाळासाहेबांच्या तुम्ही प्रचार सभेत राहणार का तुम्ही? उद्याच्याला मी प्रचार सभेमध्ये असणार आहे। माझा उद्या आज आणि उद्या मुक्काम आहे 2 दिवस। उद्या कदाचित उद्या संध्याकाळी जाईल मी, कारण 7 तारखेला परवा दिवशी पुण्यामध्ये सकल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे 7 तारखेला पुण्यामध्ये येणार आहेत आणि मी त्यांची गाडी घेण्यासाठी पुण्यात जाणार आहे। हे होते वसंत मोरे ज्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे, पण त्यांचे म्हणणं आहे की बाबा येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझा अजेंडा राहणारा तो पुण्याचा विकास, जसं कात्रजचा मी विकास केला तसाच मी पुणे जिल्ह्याचा विकास करण्याचा या ठिकाणी धोरण त्यांनी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन रवीसह गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।